नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत। जर का तुम्ही ह्या जाहिराती पाहिल्या नसेल आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर अवश्य तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहता स्क्रीनवर की CSIR म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था परिषद यामध्ये एकूण 444 जागांसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे। मित्रांनो, सदर डिपार्टमेंट हे केंद्र शासनाचं असून यामध्ये परमनंट सरकारी नोकरीचा चान्सेस आहे। तर यासाठी तुम्हाला लागणार आहे क्वालिफिकेशन। तर मित्रांनो, यासाठी पद क्रमांक 1 आहे सेक्शन ऑफिसर म्हणजे SO, यामध्ये एकूण 76 जागा आहेत। त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO, याच्या 368। अशा प्रकारे एकूण 444 जागा टोटल काढल्या आहे। आणि दोन्हीही पदासाठी कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे। ज्यावेळी तुम्ही स्क्रीनवर पाहताय की शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेतील पदवी एनी ग्रॅज्युएट। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याची PDF आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही PDF पद्धतशीरपणे पाहायची आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरायची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। आणि जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे का जर माहीत नसेल तर तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच त्याचे रिप्लाय किंवा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे। कारण की आपल्या चॅनलवर जाहिराती प्लस ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपल्या चॅनलवर उपलब्ध असते। तर यासाठी वयाची अट दिलेली आहे 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षे पूर्ण असावे। आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST साठी 5 वर्षे सूट आहे। त्याचप्रमाणे OBCला 3 वर्षाची सूट आहे। आणि नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत। आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आता फिक्स स्ट्रक्चर फी दिलेली आहे त्यांनी जनरल आणि OBCला 500 रुपये आणि SC ST PWD एक्समॅन आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी नाही आहे। जर का तुम्ही SC ST आणि एक्समॅन PWD आणि महिला कॅन्डिडेट असेल, महिला कुठलीही असो OBC वगैरे, त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही। जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अवश्य पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। फुल सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे। त्यानंतर मित्रांनो, याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे, कारण की साईटचा काही भरोसा नसते। त्याचप्रमाणे त्यानंतर याची परीक्षा होणार आहे स्टेज 1 फेब्रुवारी 2014 म्हणजे लगेच याचा पेपर होणार असून तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर अवश्य पदार्थ तुम्हाला अप्लाय करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची ॲड आहे ती म्हणजे एअर इंडिया एअर सर्व्हिस लिमिटेडमध्ये 828 जागेसाठी भरती। तर यामध्ये मित्रांनो एकूण अलग अलग पदे दिलेली आहेत आणि प्रत्येक पदासाठी क्वालिफिकेशन या ठिकाणी अलग अलग दिलेलं आहे। तर याची PDF आपल्या व्हिडिओच्या खाली किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल दिलेली आहे आणि सर्व लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी मी एक महत्त्वाचं सांगू शकतो तुम्हाला, हे 12 नंबरचे पद आहे कस्टम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, याचे एकूण 217 जागा दिल्या आहेत आणि याला फक्त ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे। बाकी पदांसाठी अलग अलग क्वालिफिकेशन दिलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। परंतु 12 नंबरसाठी फक्त ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। जर का तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन झालेला असाल कोणत्याही शाखेतील तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येतो 12 नंबरच्या पदासाठी। आणि मित्रांनो, 12 नंबरचं पद आहे कस्टम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, याच्या एकूण 217 जागा आहेत। आता मित्रांनो, हा फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याचं तुम्हाला आपण थोडक्यात पाहूया। मित्रांनो, हा फॉर्म हा ऑफलाईन प्रमाणे असून याची थेट मुलाखत त्यांनी दिलेली आहे आणि मुलाखत आहे 18, 19, 20, 21, 22, 23 डिसेंबर 2023। वेळ आहे 9 ते 12। तर तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि याचे नोकरी ठिकाण आहे मुंबई आणि याचं फी ठेवलेली आहे
जनरल आणि OBCला 500 रुपये आणि जर का SC ST आणि एक्समॅन असेल तर या ठिकाणी फी ठेवलेली नाही. तर या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीचे ठिकाण आहे, या ठिकाणी पत्ता आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा याची PDF ची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्याचप्रमाणे फॉर्मसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला तो PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे आणि तो फॉर्म स्वतः आपल्या हाताने भरून तुम्हाला या पत्त्यावर DD 500 रुपयाचा DD सहित थेट मुलाखतीला हजर राहायचं आहे. आणि मुलाखतीचे ठिकाण आहे मुंबईला. या ठिकाणी त्याचा पत्ता दिलेला आहे GST कॉम्प्लेक्स नियर शहर पोलीस स्टेशन, CMSI एअरपोर्ट टर्मिनल 2 अशा प्रकारे या ठिकाणी अंधेरी ईस्ट मुंबई या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे. जर का तुम्ही एअरफोर्स किंवा एअर इंडियामध्ये जर का इंटरेस्टेड असाल जॉबसाठी तर अवश्य तुम्ही या पदासाठी ट्राय करायचं आहे. तुमचा अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलला त्याची बाकीची माहिती वगैरे दिलेली आहे. आणि जर का काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच त्याचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता एक तिसरी म्हणजे एक महत्त्वाची ॲड तुम्हाला दाखवतो, त्यानंतर आपला व्हिडिओला स्टॉप करतो, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत असून व्हिडिओ मित्रांनो युजफुल आहे. जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला इंटरेस्ट असाल तर अवश्य तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी तिसरी महत्त्वाची ॲड आहे म्हणजे महाफूड भरती, म्हणजे अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये एकूण 345 जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. हे मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लोकल लेवलची ॲड आहे. तुम्ही जर का या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर क्वालिफिकेशन पुढे पाहू आपण, तर तुम्हाला अवश्य या पदासाठी अप्लाय करायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी 2 पदे आहेत. एक आहे पुरवठा निरीक्षक गट क, याची जागा आहे 324. त्याचप्रमाणे पदा क्रमांक 2 आहे उच्चस्तर लिपिक गट क, याच्या जागा आहेत 21. अशा एकूण 345 जागा दिलेल्या आहेत. याचीसुद्धा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या खालीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही PDF पद्धतशीरपणे पाहूनच प्रत्येक फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे शैक्षणिक पात्रता. पद क्रमांक 1 साठी आहे पदवीधर, कुठल्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे आणि सोबतच अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य. म्हणजे जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि सोबतच तुमची अन्न किंवा तंत्रज्ञान शिक्षणात पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे कोणीही या पदासाठी अप्लाय करू शकतो. त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 आहे, यालासुद्धा पदवीधर असणे आवश्यक आहे, कुठल्याही शाखेतील पदवी. आणि मित्रांनो वयाची अट दिलेली आहे 1 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. त्याचप्रमाणे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यांनी फी ठेवलेली आहे की ओपनसाठी ठेवलेली आहे 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी दिलेली आहे 900 रुपये. यामध्ये फक्त माजी सैनिकांसाठी फी नाही आहे, बाकी सर्वांना 900 रुपये त्यांनी फी ठेवलेली आहे. दिव्यांग, अनाथ आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आणि अराखीव म्हणजे खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आणि फक्त माजी सैनिकाला फी ठेवलेली नाही आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. आणि मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही जाऊन फॉर्म कसा भरायचा तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी 3-4 तुम्हाला महत्त्वाच्या जाहिराती सांगितलेल्या आहेत. जर का तुम्हाला आवडलं असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही समजत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच त्याचा रिप्लाय देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.